नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नवापूर बाजार समितीत बकाराम गावितांचाच रुबाब, अविश्वास ठराव दुसऱ्यांदा धूळदणीत. विरोधकांची मोठी नामुष्की. 13 स्वाक्षऱ्या असूनही सभेकडे सदस्यांची पाठ. गावितांचे नेतृत्व पुन्हा सिद्ध. नमस्कार. नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सभापती बकाराम गावित यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा आणलेला अविश्वास प्रस्ताव आज गणपूर्ती अभावी कोरम बारगळला. विशेष म्हणजे 13 सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या असतानाही प्रत्यक्ष सभेला केवळ 2च सदस्य उपस्थित राहिल्याने विरोधकांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. या विजयामुळे बकाराम गावित यांनी नवापूरच्या सहकार क्षेत्रात आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवून दिले आहे. नेमके काय घडले? विकास व विनियम अधिनियम 1963 अन्वये कलम 23 अन्वये सभापती किंवा उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वास तरतूद आहे. त्यानुसार बाजार समितीच्या एकूण 13 समिती सदस्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने माननीय जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्याकडे दिनांक 3/11/2025 रोजीच्या पत्रान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूरचे विद्यमान सभापती श्री बकाराम फतेसिंग गावित यांच्या विरुद्ध कलम 23 अन्वये अविश्वास ठरावाची मागणी केली होती. सदर पत्राच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्या कार्यालयाकडे जाक्र 20/6 क्रूबास नवापूर अप्र ठराव कार्यवाही 2025 दिनांक 22/12/2025 रोजीच्या आदेशानुसार विशेष सभा बोलवण्यासाठी माझी श्री सागर गवंड सो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार सभेचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडील दिनांक 24/12/2025 रोजीच्या विशेष सभेची नोटीस सर्व समिती सदस्यांना बजावण्यात आली होती. त्यानुसार आज दिनांक 2/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता ही विशेष सभा आयोजित केली होती. सदर विशेष सभेस बाजार समितीचे 2 संचालक उपस्थित होते. विशेष सभा ही गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात येत आहे आणि त्यानुसार श्री विद्यमान जे सभापती आहेत त्यांच्या विरुद्धचा अविश्वास हा प्रस्ताव हा नामंजूर करण्यात येत आहे. बाजार समितीच्या 18 पैकी 17 जागा निवडून आलेल्या आहेत. सत्ताधारी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे 13 सदस्यांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आज 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक निबंधक सागर गवंड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेची वेळ निश्चित असतानाही 30 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर केवळ भालचंद्र गावित आणि रमिला गावित हे 2च सदस्य सभागृहात पोहोचले. ज्या 13 सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या त्यातील बहुतांश सदस्यांनी सभेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आवश्यक संख्याबळ नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली आणि अविश्वास प्रस्ताव आपोआपच निकालात निघाला. हा निकाल म्हणजे सभापती बकाराम गावित यांनी पडद्यामागून हलवलेल्या राजकीय हालचालींचा विजय मानला जात आहे. विरोधकांनी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करूनही ऐनवेळी गावितांनी सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे काँग्रेस पक्षातील विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला असून गावितांचे नेतृत्व अधिकच बळकट झाले आहे. अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे स्पष्ट होताच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि गावित समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात मोठा जल्लोष केला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे, धर्मेंद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत बकाराम गावितांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोहसिन शेख, विसरवाडी. बाजार समितीच्या अविश्वास ठरावावर समोरील कोणीही उपस्थित न राहिल्याने आम्ही फक्त 2 सदस्य भालचंद्र गावित आणि रमिला गावित या दोघंच उपस्थितीत राहिल्याने अविश्वास हा बारगळलेला आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.